तर आजच्या दिवसाचा हा ब्लॉग होता. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. होऊ शकते तुमच्या एका सबस्क्राईबनं काहीतरी झालं तर झालं. माझं असं तर गाडी चालून चालून काही होणार नाही याची अपेक्षा आहे मला. धन्यवाद. आजची बुकिंग लागलेली आहे आपल्याला नरिमन पॉईंटवरून एअरपोर्ट आणि बुकिंग आहे 1400 रुपयाची. माहीत नाही आता कस्टमर देते की नाही, पण 1400 रुपयाची बुकिंग आहे. आता कस्टमरला एअरपोर्टला ड्रॉप केलं टर्मिनल 2ला आणि कस्टमरचे आलेले 1550 रुपये. एवढं बुकिंग होती. मजबूत पैसे दिलेले ओलाने. कस्टमर बोलला की माझे नेहमीच एवढे होतात. माहिती नाही कसं काय होतात, पण मला तर भेटले एवढे पैसे. बाकी जाऊ दे. 1500 रुपये भेटले. उबर राहिले असते तर 500 रुपये बी नाही दिले असते. ओला आहे म्हणून जरा ठीकठाक पैसे दिले. चला रे बाबा लवकर जाऊ द्या आम्हाला बी. काय झालं रे बाबा, जाऊ द्या रे लवकर जरा खाली. चाय प्यायची तलप लागली. आता जावा चाय पिवा. धंदा पाणी तर झाल्यासारखंच आहे आजचा. ते 500 रुपयाची बुकिंग आणि हे 1550ची बुकिंग. 2000 झाले समजा. रोज असं बुकिंग दिलं तर काय हरकत आहे ओलावाल्याला. देवा नाही का बरं, कोणाचं तरी भलं होऊ द्या, आमचं तरी होऊ द्या. घ्या रे बाबा घ्या, जाऊ द्या खाली. एकदम 1550चं भाडं आलं होतं. असं वाटलं टच होते की नाही, होते की नाही, पण झालं ना टच. 1500 रुपयाचं भाडं, 1550चं. एवढी खुशी वाटली. 1 तासाच्या आतमध्ये ड्रॉप केलं कस्टमरला. कस्टमर बोलला की माझं नेहमीच जाते वेळेस पण एवढेच होतात, येते वेळेस पण एवढेच होतात. मी बोललं बरं आहे, नेक्स्ट टाइम मला फोन करा, 1000 रुपये द्या. पण माहीत नाही ओलावाले कसं काय देतात की एवढे पैसे. ठीक आहे, हे जर सगळे पैसे द्यायचे राहिले असते जरा किती परेशान झाले असते. आता रिचार्ज मारलं म्हणून बरं आहे. ते परेशान झाले असते ना, मन असं धक केलं असतं. 1500 रुपये कंपनीला द्यायचं राहिलं असं तर नशीब ते कॅश. मिनीची बुकिंग आलेली 800 रुपयाची. विरार कोण जाणार आता विरारला. 800 रुपये झाले. आता 1500 रुपये भेटले इथं एका तासाचे, 27 किलोमीटरचे. आज कस काय बोला मेहरबान झाला. काय काय रस्ता भारी दिसायला. जाऊया आता कुठेतरी चाय पिऊया मस्त फर्स्ट क्लास मध्ये. काम तर झालंच आपलं. अजून एखादी बुकिंग भेटली छोटी. टाइम भरपूर आहे, पण चांगलं काही भाडं भेटलं तर जाऊया. नाही तर आपण थांबून काय फायदा आहे. कारण तिथून थांबलं तरी जशी पाहिजे तशी बुकिंग भेटत नाही. आज तसा रस्ता खालीच होता सगळा. थोडं सांतापूरला भरपूर टायमानंतर या टाइम स्क्वेअर बिल्डिंगवरून बुकिंग लागली आणि सोडायचं आहे फिनिक्स मॉल कुर्ला. तशी 250 रुपयाची बुकिंग आहे. तर जाऊया आता, कारण इच्छा होईना गेली भाडं घ्यायची. कारण एवढं 1500चं भाडं घेतलं त्याच्यानंतर घ्यायची इच्छाच होईना गेली. आता आपण कस्टमरला ड्रॉप केलं फिनिक्स मॉलच्या इकडे आणि जाऊया आता. इकडून काहीतरी छान बुकिंग लागतात मस्त. पण
या मॅडमची बुकिंग होते बहुतेक. लेडीज लोकांना एवढी घाई राहते की बापरे. अया किधर हो भैया, किधर हो, आ जाओ आ जाओ. अरे काय घोड्यावर बसून आहे का, अया आ जाओ आ जाओ. चला काय इकडे आपल्याला काही विशेष वाटत नाही. दन सिगरेट प्यायले लोक. तर इथून आपण युटर्न मारून बघूया आपण आपल्या सीएनजी तरी भरून घ्या इकडे टाइमपास करण्यापेक्षा. चला सीएनजी भरूया, काहीतरी नाश्ता पाणी करूया. कॅमेरा काय एवढा क्लिअर नाही दिसायला. बघा फिनिक्स मार्केट सिटी कसं दिसते. वाट बघायला सगळेजण, कोणाला चांगलं भाडं भेटेल, कोणाला चांगलं भेटेल, कोणाला चांगलं भेटेल. तर अंधेरी बिंदेरीचे भाडं नको आता, चांगले भाडे बघूया. एखादं 500चं घेऊया, बस झालं आता. परत एक बुकिंग लागली आहे दिल्लीला हॉटेलवरून. 200 रुपयाची बुकिंग आहे, पण नेमकं हाय कुठली माहिती नाही. आता बघूया कुठं ड्रॉप करते. 9 मिनिटचा पिक ड्रॉप होता, माहिती नाही कुठला आहे. पण 200 रुपयाची मी बोललो जरा थांबण्यापेक्षा काय ना काहीतरी भेटायला 9 मिनिटात. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये राहतात आणि मिनी गाडी बुकिंग करतात. किती लोक पैसे वाचवतात. एवढा पैसा हॉटेलमध्ये होत जातात, पण गाडी मिनी बुकिंग करतात. जाऊ द्या, आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला भेटायला 200 रुपये. कस्टमर कुठे आता, कस्टमर कस्टमर कस्टमर. कस्टमरला सोडलं इथं. एवढ्या मोठ्या ह्याच्या क्लबमध्ये गेले. एवढे चिंदी लोक. 160 रुपयाचं भाडं होतं. 200 दाखवले, पण कंपनीने दिले मला. आणि बसली, मला बोलते की भैया स्मेल आ रहा है गाडी में. आता हिला काय बोला, एवढी भारी गाडी आहे, सकाळ संध्याकाळ 2 टाइम गाडी धुतो, बोलते स्मेल आ रहा है. जाऊ द्या आता, गाड़ी में स्मेल आ रहा है बोलते. मैं बोला मैडम अभी तक मेरे को कुछ नहीं, किसी ने बोला नहीं है स्मेल आ रहा है, अब पहले ही है. असे कस्टमर भेटतात. एवढी अवकात राहिली असते तर प्राईम प्लस बुकिंग करायला पाहिजे होतं. 160 रुपयाची बुकिंग. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये राहतात भिकाऱ्यासारखं आणि दुसऱ्याला तकलीफ देतात. काय बोलू, कोणाला काय बोलू. जाऊ. चला आता जाऊया, आता घरी जातो आणि बघूया आता उद्या काय होतं. तरी आजचा झाला धंदा जवळपास 2800 रुपयाचा धंदा झाला. कारण ते एका बुकिंगमुळे आपला आता धंदा कवर झाला. समजा 1500ची एकच बुकिंग होती एअरपोर्टला सोडलेली, त्याच्यामुळे आजचा धंदा झाला कवर. बघूया आता. तर आजचा दिवसाचा हा ब्लॉग होता. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. होऊ शकते तुमच्या एका सबस्क्राईबनं काहीतरी झालं तर झालं. माझं असं तर गाडी चालून काय होणार नाही याची अपेक्षा आहे मला. धन्यवाद.